चला तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. आपण धडा पुढे घेऊन जाऊया. तुमचा राजकीय पक्ष हा धडा आहे आपला. तर तुम्हाला आता शिकायचं आहे राष्ट्रीय पक्षाबद्दल. राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष आपण त्याला म्हणतो नॅशनल आणि डोमेस्टिक पार्टीज. तर आता तुम्हाला काय माहिती करून घ्यायचं बघा या ठिकाणी. तर राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात याबद्दल तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष. तर राष्ट्रीय पक्ष तुम्हाला जर एखादा पक्ष आहे, समजा कुठला एक पक्ष आहे आणि त्या पक्षाला जर राजकीय बघा कुठला एखादा पक्ष आहे, जर त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने काही स्पष्ट केलेल्या पुढील निकषांची पूर्तता व्हावी लागते. काही म्हणतात ना, काही गोष्टी असतात ज्या तुम्ही पूर्ण केल्या तरच तुमच्या पक्षाला तुमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणतात. कोणता आहे? पहिलं, 4 किंवा अधिक राज्यांमध्ये जेव्हा लोकसभा निवडणुका होतात किंवा विधानसभाच्या मागील निवडणुकामध्ये किमान म्हणजे कमीत कमी 6% वैध मते मिळवणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान 4 सदस्य लोकसभा निवडून आले पाहिजेत, ही एक अट झाली. किंवा दुसरी अट कोणती आहे बघा, दुसरी अट कोणती आहे तर एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघांमधून तसंच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते. जर ही अट आणि ही अट या दोन्ही अटी जर पूर्ण झाल्या तर त्यांना म्हणतात राष्ट्रीय पक्ष. तसंच तुम्हाला प्रादेशिक पक्षांबद्दल सुचवलेले आहे. जे प्रादेशिक पक्ष, लक्षात घ्या, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की जे राष्ट्रीय पक्ष असतात ते आपल्या देश पातळीवर असतात सहसा, म्हणजे एक देशात पूर्ण म्हणतात ना की जसं, आणि जे प्रादेशिक पक्ष ते राज्य पातळीवर असतात असं आपण थोडक्यात म्हणूया. म्हणजे क्रायटेरिया बरेच आहे पण एक थोडक्यात ढोबळमान तुम्हाला मी सांगितलं, लक्षात घ्या. आता प्रादेशिक पक्ष म्हणून जर राज्य पातळीवर पक्ष मान्यता मिळवायची असेल तर निवडणूक आयोग तुम्हाला काही गोष्टी शोधतो. निवडणूक आयोग आपण पाहिलेला आहे सर्व. तर पहिलं, लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकामध्ये किमान 6%, किमानचा अर्थ काय होतो, कमीत कमी मते मिळवणे आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते. त्याचबरोबर विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान, त्याचबरोबर नाही लक्षात घ्या, किंवा ऑप्शन आहे किंवा, एकतर ही अट पूर्ण करा किंवा ही अट पूर्ण करा. तर विधानसभेच्या ज्या एकूण सदस्य संख्या आहे त्याच्या किमान 3% जागा किंवा कमीत कमी 3 जागा, लक्षात घ्या, किमान 3% किंवा 3 जागा प्राप्त करणे आवश्यक आहे. असं जर केलं तर त्याला म्हणतात प्रादेशिक पक्ष, लक्षात घ्या, किंवा राज्य पातळीवरील पक्ष. अशा 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर काही राष्ट्रीय पक्षांबद्दल आपल्याला माहिती दिली आहे या ठिकाणी. बघा, भारतातील काही प्रमुख राजकीय पक्षांची आपण ओळख करून घेऊया. तर पहिला आपण शिकणार, हा बघा, आता तुम्हाला या ठिकाणी दिला संदर्भ दिला. संदर्भ म्हणजे काय रे, की ही माहिती घेतलेली कुठून? ती माहिती घेतलेली आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, ज्याला भारतीय निवडणूक मंडळ, निवडणूक आयोग म्हणतो. नोटिफिकेशन आहे हे, हा नोटिफिकेशन क्रमांक आहे आणि दिनांक द्या 13 डिसेंबर 2016, लक्षात घ्या. तर ही जी माहिती आहे ही 13 डिसेंबर 2016 रोजी घेतलेली माहिती आहे, लक्षात घ्या. हा संदर्भ असलेला रेफरन्स म्हणतात, ठीक आहे, संदर्भ किंवा रेफरन्स आहे. तर पहिलं तुम्हाला दिलंय की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस. मला मी सांगितल्याप्रमाणे या पक्षाची स्थापना झाली होती 1885 साली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना झाली. स्थापनेच्या वेळी काँग्रेस ही सर्वसमावेशक स्वरूपाची राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारी चळवळ होती. त्यामुळे त्यात विविध विचारसरणीचे गट एकत्र आले होते. स्वातंत्र्योत्तर काळात, म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात काँग्रेस एक सर्वात प्रभावी पक्ष म्हणून आकारास आला. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे या पक्षाचे काय आहे तर सुरुवातीपासूनचे धोरण आहे. त्यानुसार या पक्षाने अनेक कार्यक्रम सुद्धा राबवले. लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता व सामाजिक समता यावर या पक्षाचा विश्वास आहे. आणि या पक्षाचं चिन्ह तुम्हाला दिसत आहे. काय चिन्ह आहे तर पंजा. काय चिन्ह आहे? हाताचा पंजा आहे, ज्याचं काय आहे तर चिन्ह आहे, लक्षात घ्या. हे चिन्ह आहे या पक्षाचं. आता चिन्ह वगैरे त्यांनी मी तुम्हाला गेल्यास पण सांगितलं होतं, या चिन्हांचा उपयोग का बरं करतात? कारण काय होतं की जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा जो साक्षरतेचा दर होता किंवा जी भारतातील साक्षर लोक होती, लिटरेट पीपल म्हणतात त्याला, लिटरसी किंवा साक्षरता ही फार कमी होती. लोकांना लिहिता वाचता येणं कठीण होतं, लोकांना लिहिता वाचता येत नव्हतं बऱ्याच लोकांना. त्यामुळे या वेळेस आपले जे निवडणूक आयोग आहे त्याने ठरवलं की आपण चिन्ह बनवूया प्रत्येक पक्षासाठी.
मग लोकांना चिन्हावरून तरी कळलं आपण कोणाला मत देत आहोत किंवा कोणाला मत द्यायचं आहे. समजतंय का? हा जो फायदा होता तो झाला आपल्या चिन्हांचा. पुढचा पक्ष आपल्याला घ्यायचा आहे तो आहे आपला म्हणजे या तुम्हाला दिलेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष. कोणता पक्ष दिलाय? भारतीय कम्युनिस्ट पक्ष. तर चिन्ह तुम्हाला दिलं या ठिकाणी दिसतं बघा चिन्ह. तर मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेल्या या पक्षाची स्थापना झाली 1925 साली. भारतातला हा एक जुना पक्ष आहे. मजूर आणि कष्टकरी वर्ग व कामगारांच्या हितासाठी हा पक्ष कार्य करतो. या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. 1960 साली काय झालं बघा. तर 1960च्या दशकामध्ये, दशक म्हणजे 10 वर्ष, चीन व सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचे नेतृत्व स्वीकारायचे यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली. भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये त्यावेळेस फूट पडली व त्यातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष 1964 साली स्थापन झाला. लक्षात घ्या. कारण काय झालं बघा, ही गोष्ट महत्वाची आहे तुमच्यासाठी की 1960 साली काय झालं होतं, चीन आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं, बरोबर. तर यामध्ये मार्क्सकडे काही लोक गेले आणि सीपीआय एम झालं वेगळं, सीपीआय वेगळं झालं, सीपीआय एम वेगळं झालं, एम म्हणतात सीपीआय एम 1964. पुढे पाहायचं आपल्याला भारतीय जनता पक्ष. तर आपल्या सर्वांना आज माहिती आहे की आपले नरेंद्र मोदी याच पक्षाचे खासदार आहेत आणि आपले पंतप्रधान आहेत. त्यांची दुसरी टर्म आहे. भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय स्तरावर एक महत्वाचा पक्ष आहे. हा संघ बघा, तर भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 मध्ये स्थापन झाला. 1977 मध्ये स्थापन झालेल्या जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला. परंतु जनता पक्षाचे स्वरूप फार काळ टिकले नाही. पक्ष फुटला व त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 मध्ये हा नवीन पक्ष स्थापन केला. प्राचीन भारतीय संस्कृती परंपरा याचे जतन केले पाहिजे अशी या पक्षाची भूमिका आहे आणि आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा काय आहे तर भर आहे. लक्षात घ्या. आणि चिन्ह आहे तर कमळ. पुढचा पक्ष पाहूया काय आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. जो मागाशी पाहिला आपण भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा एम म्हणजे काय मार्क्सवादी आहे. तर याचा समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही यांचा हा पक्ष पुरस्कार करतो. साम्राज्यवादास या पक्षाचा विरोध आहे. कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितसंबंधांची जपणूक करणे हे या पक्षाचे धोरण आहे. दिसत तुम्हाला समोर चिन्ह तुम्हाला दिसत असेल वेळा आणि काय आहे तर बघा पुढे बहुजन समाज पक्ष याचं चिन्ह आहे हत्ती. तर हा जो बहुजन समाज पक्ष आहे हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. बहुजनांचे हित या पक्षाचे उद्दिष्ट असून 1984 साली या पक्षाची स्थापना झाली. दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्य यांचा समावेश बहुजन या शब्दात होतो. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणे हे या पक्षाचे उद्दिष्ट आहे. पुढे आहे आपला जो पक्ष त्याचं नाव आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एनसीपी. काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली. लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर तसेच बघा पुढे काय आहे हे चिन्ह दिसतं बघा तुम्हाला. या पक्षाचा काय आहे तर विश्वास आहे. काँग्रेस पक्षाबरोबर युती करून हा पक्ष 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रामध्ये सत्तेवर होता. तसेच केंद्रामध्ये सुद्धा 2004 ते 2014 इतक्या प्रदीर्घ काळात हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीचा एक घटक पक्ष होता. लक्षात ठेवा. ओके. आज जरी आपण विचार केला महाराष्ट्राचा तर महाराष्ट्रामध्ये हा पक्ष त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष आहे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये. सध्या परिस्थितीला आपली सध्या परिस्थिती म्हणजे ऑक्टोबर 2020 आणि जे आपल्याकडे सरकार आहे ते आपल्याकडे सरकार जे आहे ते शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्याचबरोबर आपल्याकडे आहे कोणती पार्टी तर काँग्रेस, बरोबर. या तिघांचं मिळून एक सरकार आपल्याकडे स्थापन झालेलं आहे. आणि जे बीजेपी आहे ते आपल्याकडे सध्या परिस्थितीमध्ये हे बीजेपी काय आहे तर आपल्याकडे विरोधी पक्ष नेते आहे. एवढं फक्त तुम्हाला माहितीसाठी सांगितलंय, बाकी काय एवढं डीप मध्ये जायची गरज नाही. पुढचा पक्ष बघा कोणता आहे. तृणमूल काँग्रेस. काय आहे तर तृणमूल काँग्रेस. याला म्हणतात ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस. या पक्षाची स्थापना झाली 1998 मध्ये झालेली आहे. 2016 मध्ये निवडणूक आयोगाने या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, दुर्बल घटकांचे संरक्षण हे या पक्षाचे धोरण आहे. तर या पक्षाचे जर आपण बघितलं की हा जो पक्ष जो आहे तो मूळमध्ये जर पश्चिम बंगालमध्ये गेला तर तुम्हाला हा या पक्षाचा जास्त जोर या ठिकाणी पाहायला मिळेल. पश्चिम बंगालमध्ये, वेस्ट बेंगॉलमध्ये.
ठीक आहे, ममता बॅनर्जी वगैरे तुम्ही नाव ऐकलं असेल. आता तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. या तक्त्यामध्ये तुम्हाला काय दिलंय की 2009 लोकसभा निवडणूक 2009 आणि 2014 मध्ये राष्ट्रीय पक्षाने किती जागा मिळवलेल्या होत्या. या जागा तुम्हाला एक गोष्ट दिली आहे बघा. तर 2009 मध्ये किती होत्या, 2014 मध्ये किती आहे. पहिल्या 2009, दुसऱ्या 2014. एक मिनिट, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, चल लक्ष द्या. तर 2009 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्याकडे 206 जागा होत्या 2009 मध्ये. 2009 मध्ये हे 2009 आहे. आणि 2014 मध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा आपले मोदी सरकार आलं त्यावेळेस जागा किती झाल्या, 44 जागा झाल्या. किती, 206 पैकी किती 406 होत्या, आता 244 जागा झाल्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 4 जागा होत्या, त्या एकच जागा त्यांना मिळाली. भारतीय जनता पक्षाला इथे 116 जागा होत्या. या ठिकाणी त्यांची जंप बघा किती मोठी जंप आहे, त्यांना 282 जागा मिळाल्या, एक हाती सत्ता मिळाली होती त्यावेळेस. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीला 16 जागा होत्या, इथे 9 जागा मिळाल्या. बहुजन समाज पक्षाला 21 जागा मिळाल्या होत्या, इथे त्यांना जागा एकही जागा मिळाली नाही. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 9 जागा होत्या तर 6 जागा मिळाल्या. म्हणजे जर तुम्ही ओव्हरऑल विचार केला तर फक्त हा एकच पक्ष असा आहे की ज्याने सर्वांच्या जागा खाऊन घेतल्या. म्हणजे एक आपण म्हणूया की सर्व जागा या पक्षाने आपल्याकडे घेतलेल्या आहेत. चला पुढे जाऊया. आता काही बातम्या तुम्हाला दिलेल्या आहेत या ठिकाणी वर्तमानपत्रात. काही अशा प्रकारच्या बातम्या येत असतात किंवा वाचल्या असेल तुम्ही बघा. मग काय दिलं तुम्हाला की वर्तमानपत्रामध्ये तुम्ही अशा प्रकारच्या बातम्या वाचल्या असतील. यातून अर्थातच आपल्याला भारतीय संघ राज्यातील विविध राज्यांमध्ये असणाऱ्या काय पक्षांबाबत तुम्हाला माहिती समजते. काय बघा आता तुम्हाला इथे तामिळनाडूमध्ये काय तुम्हाला, तामिळनाडूमध्ये सत्ता बदल झालाय. राजकीय दुकानदारीने दहशत, महाराष्ट्रात नव्या पक्षाची स्थापना, सत्ता सोडण्यासाठी मुहूर्त कशाला, हरियाणा जनहित काँग्रेस. बघा हरियाणा जनहित काँग्रेसने काय केलं होतं, हरियाणा जनहित काँग्रेसने आपले लक्ष गाठले. त्यानंतर पीडीपी आणि भाजपाची युती. त्याचबरोबर तुम्ही बघा इथे कोणते खाते, गृह का समाज कल्याण, पक्षांतर बंदी हा कायदा लोकशाही पोषक आहे, शिरोमणी अकाली दलाला स्पष्ट बहुमत. तर यात हा जो सर्वात महत्वाची पॉईंट आहे. पण मी तुम्हाला सांगतो पक्षांतर बंदीबद्दल. तर पक्षांतर बंदी काय आहे, तर पक्षांतर बंदी म्हणजे काय, समजा एखादा उमेदवार ए या पक्षाच्या तिकिटावर उभा राहिला आणि तो निवडून आला. लक्षात, कोणताही एखादा उमेदवार आहे, कॅन्डिडेट आहे, तो ए या पक्षाच्या तिकिटावर उभा राहिला होता आणि एक सेकंड आणि तो निवडून आला, उभा राहिला, तो निवडून आला. आता निवडून आल्यानंतर समजा त्याला बी पक्षाने काही ऑफर दिले किंवा त्याला वाटलं मला बी पक्षात जायचंय, तर तो जर बी पक्षामध्ये जायचा असेल तो जाऊ शकतो. परंतु त्याने तो ज्या तिकिटावर निवडून आला किंवा ज्या पदासाठी, समजा जो आमदार असेल किंवा खासदार असेल, तर मात्र त्याचं आमदारचं पद किंवा खासदाराचं पद त्या ठिकाणी काय होतं, रद्द होतं. तो एमएलए असू दे, एमपी असू दे, पद रद्द होतं जर त्याने पक्षांतर केलं तर. लक्षात घ्या, बाकीचे पण क्रायटेरिया आहेत, पण तुम्हाला मी एक ढोबळमाने सांगितलं की जर त्याने पक्षांतर केलं, पक्ष दुसऱ्या पक्षात गेला तर त्याचं ते काय होतं. कारण तो कोणत्या पक्षात उभा राहिला होता, ए पक्षातून, तर नंतर गेला कोणत्या पक्षामध्ये, बी पक्षामध्ये. पण असं चालत नाही. त्याला म्हणतात पक्षांतर बंदी कायदा. हा लोकशाहीला काय आहे तर पोषक आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर. बघा आता तुम्ही हे वाचल्यानं तुम्हाला काय कळालं आहे की हे पक्ष केवळ राज्यापुरते मर्यादित आहेत का, राज्यातील काही नेते राष्ट्रीय पातळीवर दिसतात तर काही राज्यापुरतेच प्रभावी असे का घडते. तर तुम्हाला पडलेले जे प्रश्न असते अशा प्रश्नांच्या आधारे आपण भारतातल्या काही प्रादेशिक पक्षाची थोडक्यात ओळख करून घेऊ. भारताच्या चारही देशांच्या राज्यांमध्ये काही प्रातिनिधिक पक्षांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. भारताच्या विविध प्रदेशात विविध भाषा बोलणारे, परंपरा, संस्कृती यांच्यातही विविधता असणारे लोक आहेत. प्रदेशाने त्यांची स्वतंत्र भाषा आपले चित्र पाहायला आपलं चित्र आपल्याला दिसते. प्रदेशांच्या भौगोलिक रूपात विविधता आहे. महाराष्ट्रातील विविध भौगोलिक प्रदेशांचा तुम्ही अभ्यास केला आहे. महाराष्ट्र जसा मध्य प्रदेश किंवा कर्नाटक यांच्यापेक्षा वेगळा आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील भौगोलिक सांस्कृतिक विविधता दिसते. आपली भाषा आणि आपला प्रदेश यांच्याविषयी आत्मीयतेची भावना निर्माण होऊन काही काळानंतर तिच्या बाबत अस्मिता निर्माण होऊ लागली की त्यातून प्रादेशिकता किंवा एक मिनिट
प्रादेशिकता निर्माण होत असते. लोक आपल्या प्रदेशाच्या हिताचा व विकासाचा प्राधान्याने विचार करू लागतात. आपली भाषा, आपले साहित्य, परंपरा, सामाजिक सुधारणांचा इतिहास, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळी इत्यादींबाबत अभिमान वाटू लागतो व त्यातून भाषिक अस्मिता प्रबळ होऊ लागते. आपल्या प्रदेशाचा विकास व्हावा, तेथील साधन सामग्री व रोजगाराच्या संधीवर आपला हक्क असावा, या भावनेतून प्रादेशिक अस्मिता आकाराला येऊ लागते. अशा प्रकारच्या प्रादेशिक, भाषिक, सांस्कृतिक व त्यांच्याविषयी संलग्न अस्मिता सगळे झाल्या की प्रादेशिकतेची भावना बळावते. त्यातून काही वेळेस स्वतंत्र राजकीय पक्ष निर्माण येतात, अस्तित्वात येतात आणि विविध दबाव गट, चळवळ निर्माण करणे हा त्यांचा हेतू असतो. हेतू काय? एकच, तो म्हणजे काय? आपल्या प्रदेशाच्या हितसंबंधांचे रक्षण करणे. बरोबर.